अण्णाभाऊ साठे यांचा माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक वाचत असताना त्यांच्या साहित्य विश्वाची नवी ओळख आपल्याला होते. फकीरा, नवती, माकडीचा माळ अशा अनेक कथा कादंबऱ्यांमधून अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, वंचित, पीडित, दलितांची व्यथा मांडलेली आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे म्हणतात की अमरावतीच्या तुरुंगामध्ये भेटलेला सुलतान हा त्यांच्या आधीच रशियामध्ये पोहोचला होता. म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य त्यांच्यापूर्वीच रशियन भाषेत ट्रान्सलेट झाले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर कार्ल मार्क्स, गॉर्की, लेनिन यांच्या विचाराचा प्रभाव होता. म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे रशियातील समतावादी समाज रचनेने प्रेरित झाले होते. म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणतात की एखादी लबाड सत्ता डोंगरा एवढं सत्य लपवू शकेल, परंतु त्याला दारिद्र्य लपवता येणार नाही. कारण दारिद्र्य हे माणसाच्या चेहऱ्यावर, मनावर आणि हृदयावर कोरलेले असते. दारिद्र्य हे मुळातच क्रूर आणि नग्न असते. मित्रांनो, ते दारिद्र्य माणसाच्या ठिगळं लावलेल्या कपड्यांमधून दिसत असते. अण्णाभाऊ साठे म्हणतात की रशियाच्या प्रवासामध्ये ठिगळं लावलेले कपडे असलेली माणसं शोधण्याचा पराकाष्ठा केली तरी देखील एकही माणूस त्यांना दिसला नाही. म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे तिथल्या व्यवस्थेने प्रेरित होतात. म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे रशियाला जात असताना टाय, बूट आणि सूट कोटात गेले होते. मित्रांनो, माझा रशियाचा प्रवास हे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं अतिशय उत्कृष्ट पुस्तक असून आपल्या संग्रही नक्कीच असावं. माझा रशियाचा प्रवास नक्की वाचा. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.